मित्रांनो बॉल टप्पा रेषेवर पडून वळालाय. टप्पा रेषेवर पडून वळालाय त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं पंच आहेत, तिथं पंच आहे. तिकडनं थर्ड अंपायर साठी बघणं थोडंसं अवघड होतं, मात्र सुपर पंच तिथे उभे आहेत. सुपर पंचांनी निर्णय दिलाय. थर्ड अंपायरला बघणं थोडंसं अवघड होऊन जातं, त्याच्यामुळे सुपर पंच आपण तिथे ठेवलेले आहेत. 2 धावा मिळत आहेत आणि पंच कोणत्याही दोन्ही संघाचे नाही आहेत, तर विपक्ष संघाचे पंच आहेत, त्याच्यामुळे या 2 धावा मिळतील. धन्यवाद. सापिकच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात. अरे बाच गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्यात. साकिब नावच खूप मोठं आहे क्रिकेट मधला. सुंदर गोलंदाजी अरबाजची. 3 चेंडू 2 धावा. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अरबाजचा 4था चेंडू. साकिब आणि 4था चेंडू सध्या निर्धाव. थोडस बांधून टेकलंय अरबाजने. सुंदर गोलंदाजी आणि एसटीची. 5 चेंडूचा खेळ संपला. 2 धावा खर्च केला अरबाजने. 6 बॉल की मैच है भाई. सलमान क्वालिफाई का मैच खेल रहा है भाई. आप सगळी जबाबदारी रिझर्वच्या खांद्यावर असेल, कारण की साकिब बाद झालाय 2 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि अरबाजचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलाय. आला लेट आणि झाला शेट अशी गोष्ट होईल जर चांगला खेळला तर. सुंदर गोलंदाजी. 1 धावसंख्या झाली 3. 1 शतक संपले. एका शतकाच्या अखेरीस धावसंख्या 3 झाली. शाहरुख शाहरुख वैयक्तिक पहिलं संघाचं 2रं शतक घेऊन आला. हलक्या हाताने खेळून काढला. धावसंख्या झाली 4. 1 चेंडूचा खेळ संपलाय. दुसरा चेंडू मुके बॅक टू डोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या झाली 5. 2 चेंडू 5 धावा. तिसरा चेंडू. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि धावसंख्या झाली 5. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2ऱ्या षटकातल्या झेल सोडला आणि चांगल्या फलंदाजा झेल सोडलाय. धावसंख्या झाली 6. 4 चेंडू 6 धावा. 2 चेंडू बाकी. 4 चेंडू आणि 6 धावा. सुंदर होता आणि चेंडू जाईल सीमा पार. या आल्यात 4. 5 चेंडू आणि 10 धावा. चांगली फलंदाजी पाहायला भेटली. कार्पेटच्या सहाय्याने घासून गेला चेंडू सीमा पार आणि धावसंख्या आली तेव्हा 4. 4 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू सारखं टाकावा लागेल. वाईट. थोडस दडपण असतं ते पाहायला मिळालं शाहरुखच्या गोलंदाजीत. चौकारानंतर वाईट आला. 11 धावा धावफलकावर लागली. पुढचा चेंडू शाहरुखचा. सुंदर इथं टोळला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आली. धावसंख्या झाली 12. 12 चेंडूने 12 धावा. वालवटिया संघाच्या.
ते दोघा तिघा जण येतो जुनेद 12 चेंडू आणि 12 धावा झाल्यात. जुनेद गोलंदाजी मार्कवर. जुनेद सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली जुनेदची. पहिल्याच चेंडूवर निर्धाव चेंडू टाकला जुनेदने. दुसरा चेंडू सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं सलमानचं. धावसंख्या झाली 13. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पण 2 चेंडू टाकलेत जुनेदने. 1 धाव खर्च केली. तिसरा चेंडू सुंदर फलंदाजी. धावसंख्या झाली 14. 3 चेंडू आणि 14 धावा. सुंदर टोळवला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या झाली 15. 4 चेंडू 15 धावा. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातले. 4 चेंडू 15 धावा. शेवटचे 2 चेंडू. एक चेंडू आहे. 6 चेंडूची ओव्हर आहे. या बॉलवर काय झालंय? 1 रन आहे. सिंगल आहे ना? स्ट्राइक चेंज नाही. चेंज केली. जुनेद शेवटचा चेंडू सुंदर इथे टोळवला. पार करण्याचा प्रयत्न होता पण एका धाव्यावर, कारण फर्दी नाही क्षेत्ररक्षक तिथे. 1 धाव आली. 3 षटकांचा खेळ संपला. तीन चेंडू आणि 3 षटकांनी 17 धावा धावफळ करावं लागल्यात. म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 17 धावा धावफळ करावं लागल्यात. शेवटचे षटक कोण घेऊन येईल? शादाब. शेवटचं शतक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं शतक हाताळे. शादाब 17 धावा धावफलकावर. चांगली सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पार करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वीरित्या गोलंदाजाने पार करू दिला नाही. पुढचा चेंडू अरबाजने चांगली क्षेत्ररक्षण लावलं. फिल्डर जिथं पाहिजे तिथं अरबाजने लावला. कर्णधारपद काय असतं तर हेच असतं की आपल्याला काय करायचंय जर आपल्या मनात असलं तर तो कर्णधार यशस्वी ठरतो. तेच केलं अरबाजने. कारण तिथं जुनेद असता तर अरबाजला माहिती वाकला नसता आणि चेंडू पार झाला असता. पुढचा चेंडू झेल सोडला साहिलने. आणि क्रिकेटचं उद्वाक्य आहे पकडो कॅच और जितो मॅच. कॅच सोडली तर तुम्ही अर्धी मॅच सोडली असं समजलं जातं. आणि धावसंख्या लागली. स्कोर बरोबर 19. 1 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 3 चेंडू. चांगला प्रयत्न. मागाशी हाच प्रयत्न होता. सेम शॉट आणि सेम चौकार. कार्पेटच्या साहाय्याने घासून गेला बॉल. सीमा पार. धावा आल्या 4. धावसंख्या झाली
23 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचे 2 चेंडू आहेत अजूनपर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फुलटॉस घेण्याचा प्रयत्न. एक धाव होईल का प्रश्नचिन्ह आहे आणि पंचांचा निर्णय येईल. आम्ही तो निर्णय आल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचू. नट आउट. धावसंख्या झाली 24. 24 धावा धावफलकावर लागल्यात. 23 ला 24 शेवटचा आणि अंतिम चेंडू 24. मॅच चेंडू असं म्हटलं त्या चेंडूला आणि त्या चेंडूवर किती धावा येतील आणि 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावसंख्या झाली 26. 27 धावांची गरज आझाद फायटरला विजयासाठी. 27 धावांची गरज. हॅलो, चला फास्ट करायचं आहे. वालगटी संघ विनंती असेल. खूप गाड्या चालून आहात तुम्ही. वाटते तसा हॅलो, तर फास्ट करायचं. अरबाज परदेन आणि वालगटी संघाला विनंती असेल. याच्यानंतर अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. तो काय बोलते त्याला कळत नाही. 27 पाहिजे. 27 धावांची गरज. साकीब असेल गोलंदाजी मार्कवर. फलंदाज इतका चमत्कार करता आला नाही. आता गोलंदाजी तर बघू किती साथ देतो आपल्या संघाला. साकीब 27 धावांची गरज. अरबाज स्ट्रायकिंगला नॉनस्टिंगला फरदी. टू मॅच. पहिला चेंडू सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव. हे ऋतिक बघ तुझा युट्यूब चालू कर. ओपनिंग दे मला. मॅच पहिली मॅच पाहिजे मला. पहिली मॅच. दुसरा चेंडू वाईट. वाईट घोषित केलाय पंचांनी. म्हणजे एक चेंडू 1 धावा. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे आझाद फायटर या संघाला. सिमला पाहिजे तेवढा. 2-2 सिमला पाहिजे तेवढा असतं. चाललाय विचार बघतोय. ते 5G मोबाईल
पुढचा चेंडू सुंदररित्या टोलवला. धावचत होईल का, पण धाव घेतली नाही अरबाजने. अरबाजला माहित होतं की बाबा रनआउट झालं तर सामना चुकेल वालवट या संघाकडे. आपली विकेट महत्वाची आहे, ती विकेट जमवून ठेवली. काय क्षेत्ररक्षण केलंय व सुंदर क्षेत्ररक्षण आवेशच्या आतून. क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळताय. गोलंदाज आपलं काम करतोय, तर क्षेत्ररक्षण केलं नाही तर तो चौकार जाईल आणि मॅच मधून बाहेर पडू. ती मॅच टिकवणं गरजेचं आहे. 2 धावा लागल्या धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. साकीब काय क्षेत्ररक्षण लावले फरदीनसाठी. फरदीन सुंदररित्या चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. काय क्षेत्ररक्षण लावलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या रीत्या टोळवला. क्षेत्ररक्षण लावलंय तिथं. पंच धावा किती आहेत. पंच धावा 4. चेंडू गेलाय सीमापार. धाव आलेत 4. धावसंख्या झाली 6. 4 चेंडू आणि 6 धावा. सॉरी 5 चेंडू 6 धावा झालेत. एक शेवटचा चेंडू आहे. नाही 5 चेंडू 6 धावा. एक वाईड आहे. फरदीन सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा अरबाजकडे चेंडू गेलाय आणि धावसंख्या झाली 7. 7 धावा धाव फलकावर लागले. चांगली गोलंदाजी केली. चौकार जाऊन सुद्धा काही मागणी शर्यत ठरलं नाही. 6 चेंडूवर 7 धावा खर्च केला. 27 धावांचा पाठला करायचा आहे, म्हणजे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. चला फास्ट खेळायचा वालवटी. आवेश आवेश सामना करेल फरदीन. त्याच्या बॅट मधून एक चौकार आला होता. चौकार आला आणि एक संजीवनी घेऊन आला. 7 धावा धावफलकावर लागल्यात. 27 धावांचा पाठलाग करायचा, म्हणजे अजून 20 धावांची गरज. चेंडू आहेत 18. फरदीन सुंदर गोलंदाजी. तुम्हाला जिंकायचं असेल तर या जोडीला तुम्हाला माघारी पाठवावं लागेल. पहिला चेंडू आवेशने निर्धाव टाकलाय. सुरुवात तर चांगली केली. पहिल्या शतक हाताळलं. पहिल्या शतकात सुरुवात चांगली झाली. दुसऱ्या शतकात सुद्धा सुरुवात चांगली झाली. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय आवेशने. पुढचा चेंडू आता मागाशी हेच झालंय तेच सर. चांगला चेंडू टाकला, नंतर वाईट टाकला. यांनी चांगला चेंडू टाकलाय, परत एकदा वाईट टाकलाय. म्हणजे कराल ते भराल. तुम्ही निर्धाव चेंडू टाकताय, नंतर वाईट टाकताय, तर एक धाव बॅट्समॅनला बॅट न लावता मिळते. त्याला मेहनत करायला लावा. आलाय चौकार. बॅक फुटला जायला संधी दिली तर संधीचं सोनं करेल. कारण आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा माझ्या मित्राला सांगायचे, संधी कोणाला देऊ नका. फरदीन धावसंख्या झाली 12. 2 चेंडूचा खेळ संपलाय. आवेश पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू 12 धावा. चांगली गोलंदाजी करतोय. चौकार गेला नसता तर थोडंसं बॅकफुटवर आझाद फायटर संघ ढकलला गेला असता, पण नशिबाने चौकार आला. 12 धावा धावफलकावर लागल्यात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. फरदीन पुन्हा एकदा बॅकफुटवर, पण चेंडू गेला डिक्लेअर झोनला.
धावा झाल्यात 13. 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. चार चेंडू 13 धावा धावफल करावं लागल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी. आवेश 5वा चेंडू हाताळेल. सुंदर गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू टाकावा लागेल. धावसंख्या 13. 13 धावा धावफल करावं लागलं. शेवटचा चेंडूचा सामना करेल तो म्हणजे अरबाज. सुंदर इटा टोलवला आणि चेंडू निर्धाव जाईल का, पण जीवदान मिळालं ते म्हणजे फरदीनला. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली 14. 12 चेंडू 14 धावा धावफल करावं लागल्यात. 12 चेंडू 13 धावांची गरज. हे 13 पाहिजे. 14 झाल्यात. 13 पाहिजेत. वाय 12 चेंडू 14 धावा झाल्यात. 12 चेंडू 13 धावा पाहिजेत. बॉलरचं नाव काय म्हणजे सुंदर गोलंदाजी. त्रिफळाची मोठा मासा घडायला लागलाय वालवटी संघाला. अरबाज बाद झालाय 13 या धावसंख्येवर. खेळताना बघितला ना मी. मुबशीर अरबाजची जागा सांभाळेल मुबशीर. चला फास्ट करायचं आहे मित्रांनो. हे सध्या आलं वाटते तो नाही. चला फास्ट करायचं आहे. दुसरा चेंडू आला का चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 10 उच्चेद होईल का. अरे बघा बाबा लागलंय काय. 2 रन पूर्ण केले त्यांनी. स्टॉप झाला. आवाज माघारी परतवला. आता 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 4 चेंडू. सिंगल 16 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडू बाकी 3ऱ्या षटकातले. 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. याला धरून आणला इथे. 5 चेंडू आणि 16 धावा. शेवटचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न.
एक धाव आली, धावसंख्या झाली 17. 3 शतकांचा खेळ संपला. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. काय शतक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या आणि 2 गड्यांना तंबूच्या आश्रयाखाली पाठवलं. एक रनआउटच्या रूपात एकूण 3 गडी बाद केले. अरबाजने जर हा सामना गमावला, वालवटी संघ त्याला रात्रभर झोपू देणार नाही. मोबाईल स्विच ऑफ कर, दुसरं काय काम नाही. अरबाज गोलंदाजी मार्कवर. अरबाज गोलंदाजी मार्कवर. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिलाच चेंडू अतिरिक्त. मी म्हणालोच अरबाजने सामना गमावला तर वालवटी संघ रात्रभर झोपू देणार नाही. 7 चेंडू आणि आता 9 धावांची गरज. पुढचा चेंडू सुंदररित्या टोलवला आणि या 2 धावा. किती धावात पंच? 2. धन्यवाद. 1+1 ओरताच्या रूपाने एक धाव मिळाली. नशिबाने साथ दिली. एका चेंडूवर 3 धावा खर्च केला अरबाजने. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. त्याला मगाशी धरून आणला इथे, बोलतो तू इथेच राहा, राहू नको, तिथे जातो तो. अरे एवढा आशू आला आता मला आता याचं नाव काय विसरलो. हे साकीब. साकीब. अरबाज धावची तर होईल का आणि फलंदाज बाद आहे. हा ओके. अरबाज बघा, पंचांनी बॅट्समॅनने दिला नाही म्हणजे तो रनआउट धरला जाईल. 4 चेंडू 7 धावा. चार चेंडू आणि 7 धावांची गरज. अरबाज बॅट्समॅनचं नाव काय? पुढचा चेंडू जुनेदने आणि चेंडू गेलाय सीमापार. आलाय चौकार. मी म्हणालोच अरबाजने करालाय आणि चेंडू गेला. पुढचा चेंडू जुनेदने आणि चेंडू गेला सीमापार.
स्पर्धेचा कंपल्सरी नियम आहे. मी मगाचपासून सांगत होते तुम्हाला की एक एक धाव तुम्हाला मॅच कडे वळवेल. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज. हा कोणाला हा कोणाला हे ते जाऊन दे तीन नको आता बघू. आता ते मरू दे सगळा 2 ला 3 पाहिजे. हे बॅट्समन हे अमर हे बॅट्समन ये वाला साहिल सांग 2 ला 3 कंपल्सरी. 2 चेंडू 3 धावा करणं गरजेचं आहे, कारण स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. त्रिफळ काय गोलंदाजी केली, काय विश्वास असतो, स्वतःवरती विश्वास दाखवला. 3 धावांची गरज असताना इथे सर त्याने सांगितलं की तुम्ही क्षेत्ररक्षण लावा, मी चेंडू टाकतो, आणि ते 2 चेंडू अप्रतिम टाकलेत. दोन्ही चेंडूवर विकेट मिळाले आणि शेवटच्या चेंडूवर आता 3 धावांची गरज आहे. आता सगळं आहे ते फक्त क्षेत्ररक्षकाच्या हातात. चेंडू टाकायचं काम तो पूर्ण करेल, क्षेत्ररक्षण करणं हे तुमचं काम आहे. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा म्हणजे चौकार मारणं गरजेचं, कारण स्पर्धेचा नियम असा आहे की चेसिंग कंपल्सरी. जयेंद्र, आता मात्र या मैदानावर मला तुषारची आठवण येते. ज्यावेळेला 1 चेंडूवर 3 धावांची गरज होती आणि तुषारने तो चौकार ठोकला होता. म्हणण्यापेक्षा नशिबाने तो चौकार गेला होता तुषारचा. कसं का होईना पण तो चौकार आला होता. आणि मला वाटतं पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती या मैदानावर होईल का 8 दिवसानंतर, ते सुद्धा या चेंडूनंतर पाहायला मिळेल. अरबाज साहिल अरबाज अरबाज की शाहरुख, आणि जिंकला अरबाज. सामना जिंकला वालवटी संघाने. काय 3 चेंडू 3 धावांची गरज असताना सामना गमावलाय तो आझाद फायटर संघाने.